मग कसा वाटला माझा नवीन हत्यार? छान आहे ना? तुम्ही सपोर्ट करा, येणाऱ्या काही दिवसात घेऊन घेऊ. आज होती ना महाशिवरात्री, तर दरवर्षीप्रमाणे सकाळी उठता बरोबर मंदिरात आलेलो आहे, कारण आमचा असतो उपवास. यासाठी सगळ्यात पहिले महादेवाचे दर्शन घेऊ आणि आपला दिवस स्टार्ट करू. स्टार्ट म्हणजे यार इतका लेट झोपलोय मी रात्री एडिटिंगच्या चक्करमध्ये आणि नवीन काही शिकत आहे त्याच्यात, तर मला ना आता खूप जास्त झोप येत आहे. तरी सकाळी उठलो मी कसा बसा आणि मंदिरातून आल्यावर जे झोपलो होतो ना यार मी, ऍटलीस्ट 2-2.5 तासाच्या वरच झोपलोय. साहिलचा आवाज आला ना तेवढ्यात आम्ही खाली आलो. चल म्हणजे चहा वगैरे पिऊन येऊ. याला सुट्टी होती तर आज इकडे आलेला होता. म्हटलं चल बाई जाऊन येऊ. आणि त्याच्यात ना याला गाडीला म्हणजे याच्या गाडीच्या चेनला ऑइल वगैरे मारायचं होतं. म्हणजे पहिले तिथं जाऊन ऑइल वगैरे मारून घेऊ. कालपासून याची गाडी आपल्या घराखालीच उभी होती. हा बाहेर गेलेला होता. तो हाय टॅलेंट आमच्या भावात. आमच्या भावाला कोणाचीच गरज नाही, स्वतःहूनच ऑइल विल मारून घेतला. म्हणजे तू फक्त गाडी धर. म्हटलं ठीक आहे. आमच्याजवळ टोटल ना 3 R15 आहे. जसं तुम्हाला माहित असणार, एक याची, एक माझी आणि एक मित्र आहे आणखीन. असे टोटल 3 आहे. 3 वर्जनचे 3 आहे. मस्त आलोय. गरम गरम चहा घेत आहे. दिवसाची पहिलीच चहा आहे आणि उपास आहे तर चहाच घेणार यार. दुसरं तर काही चालत नाही. म्हणजे काही खाय प्यायचं चालत नाही आपल्याला. मला घराजवळ सोडून साहिल पण निघाले त्याच्या घरी जाण्यासाठी. पहिले साहिल आमच्यासोबत राहायचं, तुम्हाला माहित असणार. तर आता सध्या तो थोडा दूर राहते त्याच्या जॉबच्या कारणामुळे. आपण घरात येऊन थोडा आराम करू आणि बघू. जर आज मित्रांचा कॉल आला तर जाऊ, नाही तर नाही जाऊ. माझी तर तशी काही इच्छा नाहीये, बट घरात राहून होते का यार माझ्यानी. मित्रांचा कॉल आला, म्हटलं ठीक आहे चला थोड्या वेळासाठी येतो मी. जास्त काही फिरणार वगैरे नाही, कारण म्हटलं उपवास आहे तर माझं काही जास्त एनर्जी नाही आहे अंगात. तरी निघालो आणि हा रस्ता बघा यार किती छान दिसत होता. आणि समोरनं सन पण इतका जबरदस्त दिसत होता, बट व्हिडिओत नाही आला तो बरोबर. तर फायनली पोहोचलो आम्ही लोकेशनवर. आम्ही एकटे चालवतो आज, कारण मॅडम डायरेक्ट उडत आली होती तिथं. तर काही विशेष नाही आजचा. हे बघा हे दोघं. हा आमचा जो मित्र मी सांगत होतो ना, तो बाहेर गेलेला किती दिवसानंतर आला. बघा त्याची एक्साइटमेंट किती होती मला भेटायची. आणि इथे येऊन ना आम्ही नुसता टाइमपास करत होतो. किचन वगैरे तर काही घेतले नाही, पर हे घेऊ ते घेऊ, हा कसा आहे तो कसा आहे, तेच टाइमपास चालू होता. अशा टाइमपासमध्ये ना रात्र झाली आणि मस्त शेवट चहाचा छंद घेऊन निघायचं होतं आम्हाला घरी. कारण यार घरी जाऊन काही फराळाचं वगैरे बनवायचं होतं आणि काही खायचं होतं. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. मग चला भेटूया तुम्हाला अशाच एनर्जी सोबत उद्या. मग तेव्हापर्यंत फॉलो करून घ्या.